पुढचे 8 महिने आपणच मुख्यमंत्री राहणार आहोत असा आत्मविश्वास हा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। विशेषतः आमदार अपात्रतेचा निकाल हा काही दिवसांवरती आलेला असताना मुख्यमंत्र्यांच्या या कॉन्फिडन्सची चांगली चर्चा होते। बघूयात याबाबतचा आमचा खास रिपोर्ट, हलक्यात घ्या। राजकारणात आत्मविश्वास फार महत्त्वाचा असतो। समोर कितीही संकट असोत, कितीही आव्हानं असोत, विचार करायचा तो फक्त आणि फक्त सकारात्मकच। तर हा आत्मविश्वास असतो तरी कसा, ऐका। आता 4-6 महिने 8 महिने अजून आहेत। खूप आपल्याला फिरायला लागेल। तुझे वडील पूर्ण जिल्हा पालथा घालत होते। आज वडिलांची पुण्याई आपल्या सगळ्यांचं जे काही सहकार्य आहे आणि म्हणून आपल्या पालघरमधल्या प्रत्येक माणसाला न्याय कसा मिळेल यासाठी आपण सगळेजण काम करूया। आता राजकारणात आत्मविश्वास जसा महत्त्वाचा असतो तसाच सपोर्टही महत्त्वाचा। आपले सत्तेतले सहकारी काहीही बोलले तरी त्यांना सांभाळून घेणं ही देखील एक कलाच आहे। आता हा सपोर्ट असतो तरी कसा, ऐका। बाबा, त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगावं हा त्यांचा अधिकार आहे ना। तुम्हाला त्याच्यात काय वाईट वाटतंय? तुमच्या पोटात काय दुखतंय? मला हे कळत नाही। ते आज राज्याचे प्रमुख आहेत। प्रमुख पदावर राहण्याच्या करता जे बहुमत असायला पाहिजे आज ते त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना बोलत असताना ते काय बोलले ते मला माहित नाही, कारण तू प्रश्न विचारलाय म्हणून मी त्याचं उत्तर देतो। परंतु त्यांनी सांगितलं असेल कधी कधी माणूस बोलून जातो, त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण नाही। आता राजकारणात सपोर्ट जसा महत्त्वाचा असतो तसं स्पष्टीकरणही महत्त्वाचं असतं। शिवाय स्पष्टीकरण देताना एखादा टोमणा मारता आला तर दुधात साखर। हे स्पष्टीकरण असतं तरी कसं तेही ऐका। विधानसभेचा कालावधी हा 8 महिन्यानंतर संपणारा। 8 महिन्यानंतर येणारे विधानसभेची निवडणूक आहे। त्या निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री कोण हे सर्व तिन्ही पक्ष येऊन ठरवले जाईल आणि त्याच्यातच तो मुख्यमंत्री विराजमान होईल। म्हणून आताच्या कालावधीमध्ये एक दिवसही कमी होणार नाही हे शिंदे साहेबांना सांगायचं होतं। मी पुन्हा इलेक्शन त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवले जात असल्यामुळे मी ह्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री राहणार आहे अशा पद्धतीचं त्यांचं असलेलं ते वक्तव्य। आता राजकारणात स्पष्टीकरण जसं महत्त्वाचं असतं तशीच एकमेकांना समजावून घेण्याची कलाही महत्त्वाची असते। कशी असते ही कला, ऐका। 8 महिन्यानंतर तर साधारणतः निवडणुकीचीच घोषणा होईल। सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील। तर मग 8 महिने मी मुख्यमंत्री याचा अर्थ आहे मी पूर्ण कार्यकाळ मुख्यमंत्री आहे। तुम्ही ज्या काही हवा चालवता किंवा काही विरोधी नेते 10 जानेवारी को अब देख लेना, मागच्या 26 जानेवारी पासून हे असंच सुरू आहे। मला असं वाटतं की पुष्कळदा अशा घटना होतात आणि म्हणून असं म्हटलं जातं, याच्यात काही कारण नाही। आता राजकारणात समजून घेण्याची कला जशी महत्त्वाची असते तसाच कमबॅकचा कॉन्फिडन्सही महत्त्वाचा असतो। लवकरच काहीतरी होईल आणि जुने दिवस परत येतील ही आशा जगण्याचं बळ देत असते। तर कमबॅकचा हा कॉन्फिडन्स असतो तरी कसा, ऐका। त्यांचा आत्मविश्वास जो आहे हा एवढा कुठून आणतात आत्मविश्वास हे पाहावं लागेल। खरं म्हणजे निवडणुका आता 6 महिन्यावर आलेल्या आहेत अधिकृतपणे, एप्रिलपर्यंत। म्हणजे हे काय विधानसभेच्या निवडणुका घेणार नाहीत का महानगरपालिकाप्रमाणे? अजून मुख्यमंत्री पद नेमण्याची आपल्याकडे संविधानानं तरतूद केलेली नाही। 10 जानेवारीला काय निकाल लागतो याकडे अख्ख्या देशाचं लक्ष आहे। तर हा सगळा खेळ टिकण्याचा कॉन्फिडन्स विरुद्ध कमबॅकचा कॉन्फिडन्स असा आहे। आता कोण टिकणार आणि कोण कमबॅक करणार हे पाहण्यासाठी मात्र 10 जानेवारीची वाट पाहावी लागणार आहे। पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमल आणि संभाजीनगरहून सचिन जिरेसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।